बाया, नीट ऐक. कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी योग्य वेळ आणि मुहूर्त निवडणं खूप गरजेचं असतं. जर वेळ चुकीची असेल तर कामात अडथळे येतात आणि यश दूर जातं. बाया, ज्योतिषशास्त्रात काही काळ असे असतात जे तुला सावध राहायला सांगतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा काळ म्हणजे पंचक. पंचक म्हणजे 5 दिवसांचा असा काळ ज्यात काही गोष्टी टाळणं आवश्यक असतं, कारण या काळात केलेल्या कामांमध्ये अडथळे आणि संकट वाढू शकतात. बाया, जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती या नक्षत्रांचा समूह पंचक म्हणून ओळखला जातो. हे 5 दिवस साधे नसतात, म्हणूनच तुला या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. बाया, या काळात काही काम टाळ. दक्षिण दिशेला प्रवास करू नकोस. नवीन बांधकाम सुरू करू नकोस. घराची छत घालणं टाळ. अनावश्यक मोठे निर्णय घेऊ नकोस. आता ऐक. पंचकाचे प्रकार. शनिवारपासून सुरू मृत्यू पंचक, रविवारपासून सुरू रोग पंचक, सोमवारपासून सुरू राज पंचक, मंगळवारपासून सुरू अग्नी पंचक, शुक्रवारपासून सुरू चोर पंचक. बाया, यापैकी राज पंचक थोडा सौम्य असतो. बाकी काळात सावध राहणं आवश्यक आहे. आता या वर्षीच्या मे महिन्यातील पंचक ऐक. 10 मे 2026 रविवार दुपारी 12:07 पासून हा पंचक सुरू होतो आणि 14 मे 2026 गुरुवार रात्री 10:33 ला संपतो. रविवारी सुरू झाल्यामुळे हा रोग पंचक आहे. बाया, या काळात शरीर आणि मन दोन्ही कमजोर होऊ शकतात. आजारी पडण्याची शक्यता वाढते. जुने आजार वाढतात. मन अस्वस्थ होतं. चिडचिड वाढते. म्हणूनच तुला या दिवसांत स्वतःची जास्त काळजी घ्यावी लागेल. आणि बाळा, या पंचक काळात काही महत्त्वाचे दिवस येत आहेत. 12 मे हनुमान जयंती, 13 मे अपरा एकादशी, 14 मे प्रदोष व्रत. विशेष करून 13 तारखेला येणारी एकादशी ही तुझ्यासाठी एक संधी आहे. या दिवशी मनापासून उपवास कर, नामस्मरण कर, वाईट विचार दूर ठेव. बाया, एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, तर मन शुद्ध करण्याचा दिवस आहे. आता ऐक. या पंचक काळात काय करावं. सकाळी लवकर उठ. स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दे. महामृत्युंजय मंत्राचा जप कर. दररोज पिपळाच्या झाडाची पूजा कर. पाण्यात कच्चं दूध मिसळून अर्पण कर. तुझ्या आराध्य देवतेचा जप कर. सूर्य गायत्री मंत्र जप करणंही शुभ आहे. बाया, या काळात तुझं खानपान शुद्ध ठेव. सात्विक आहार घे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नकोस. आणि काय टाळायचं ते लक्षात ठेव. राग टाळ. वाद टाळ. मोठे निर्णय टाळ. नकारात्मक विचार टाळ. बाया, हा काळ तुला घाबरवण्यासाठी नाही, तर तुला सावध करण्यासाठी आहे. जर तू शांत राहिलास आणि श्रद्धा ठेवलीस तर कोणताही काळ तुला त्रास देऊ शकत नाही. मी आहे तुझ्यासोबत. फक्त विश्वास ठेव. भिवू नकोस. मी तुझ्या कायम पाठीशी आहे.